सर हा कुबड्या खवीस. हा कुबड्या खवीस? येस सर. काय झालं? हे नाव माझ्या परिचयाचं आहे. सर हा जन्मठेपेचा कैदी होता. 3 दिवसा अगोदर हा जेलमधून पळाला आणि काल त्याची डेड बॉडी मिळाली बाबा चमत्कारच्या आश्रमात. व्हॉट? येस सर. बाबा चमत्कार? लाईट्स. कदम लाईट्स. बाबा चमत्कार. बाबा चमत्कार, कुबड्या खवीस. देर इज अ कनेक्शन. मोरे तुम्ही एक काम करा. येस सर. ताबडतोब बाबा चमत्कारला माझ्या समोर हजर करा. पण बाबा चमत्कार हॉस्पिटलमध्ये आहे सर. व्हॉट? का? सर ते कोमात आहेत. ही काय गडबड चालली आहे? 1 मिनिट मी बघतो सर. ए कोण आहे तिकडे? अरे 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 एक मिनिट हवालदार, सोडा द्या ना. कोण आपण? तुम्ही मला ओळखलं नाही साहेब? अप्रतिम. माझं नाव विचित्र आहे. विचित्रे? हा विचित्र म्हणजे अरे अरे साहेब खरं तर अप्रतिम. माझं नाव आहे विनायक चित्रे, पण लोकांनी माझं संक्षिप्त नामकरण केलंय विनायक चित्रे, वि चित्रे, शॉर्ट फॉर्म. साहेब माझा एक वस्तू संग्रहालय आहे. ठाऊक आहे मला. हा विचित्र वस्तू संग्रहालय, राईट? नाही साहेब, त्याचे नाव विचित्रे असेच आहे, परंतु काय झाले त्रवरची मात्रा पडली साहेब, ही अशी, आणि मग पुन्हा सापडलीच नाही. हो खरंच ही गोष्ट फार विचित्र आहे. नाही साहेब, याहीपेक्षा विचित्र अप्रतिम गोष्ट पुढेच आहे. काल माझ्या वस्तू संग्रहालयातली एक अप्रतिम महत्वाची गोष्ट चोरीला गेली साहेब, आणि हे तुमचे पोलीस अप्रतिम माझी तक्रारच लिहून घेत नाहीत साहेब. मोरे, काय चोरीला गेला? काही नाही सर. एक बावला चोरीला गेला आणि तो साधा सुद्धा बाहुला नव्हता. तुम्हाला नाही कळणार, साहेबांना कळेल साहेब, कारण त्या बाहुल्याचं नाव होतं अप्रतिम तात्या विंचू. व्हॉट? होय सर. तात्या विंचू? मोरे. येस सर. आधी कुबड्या खवीस, मग बाबा चमत्कार, आणि आता तात्या विंचू. डॅम इट, देयर इज अ लिंक. सर हा माणूस वेडा आहे आणि हा म्हणतो की याचा बावला झपाटलेला होता. अप्रतिम. आणि कुठल्या तरी एका वेड्या इन्स्पेक्टरनं म्हणे त्याच्या इथे गोळी घालून ठार केलं. कसं शक्य आहे सर? नोकरी गेली तुझी, गेली. वेडा इन्स्पेक्टर? हो वेडा. तो कोण होता? आता मला काय ठाऊक सर. तो मी होतो. स्टुपिड. मनुष्य देह धारण केलाच पाहिजे, लक्षाच्या पोराला गाठलाच पाहिजे. अजय, जत्रेला जाऊन येतो का? आले रे बाबा, आले. थांब. हा. कुठे निघालास? जत्रेला. होय का? येऊ? काय लोक इथं श्रम अगं? कुठे काय? काहीच नाही. हे बघ. काहीच नाही काहीच नाही माग. बघू आजी, काही नाहीये. बघू काही नाहीये ना तुला. काय? कुठे? चिमटे नको, चिमटे. भावला, मला वाटलंच. बर. कशाला हो भावला घेतला? सांगतो. फेक. काय? फेक पहिला, फेक त्याला बाहेर. आईची मारू नको, मारू. फेक म्हणते ना रे. फेक त्यो भावला, फेक कशाला घेतला? फेक. बघितलंस? दमलीस. सांगितलं असं काय करत जाऊ नकोस. बघ काय अवस्था झाली आहे तुझी. बस आरामात. ये आरामात. बस सावकाश. हा. आता ऐक. काय आजी, गावात एक बोलक्या भावल्यांचा खेळ करणारा माणूस आलाय, मकरंद नावाचा. त्याच्याकडे ना बाबांच्या एका बाहुल्यासारखा दिसणारा सेम टू सेम बाहुला आहे. कुठला तू? बरं, तात्या विंचू. अगं तू विंचू चावल्यासारखी का ओरडतेस? अरे बाबा,
अरे बाबा तात्याचं मुळे हा तुझ्या तुझ्या बाचा धोक्यात आला होता र. काय म्हणजे म्हणजे तात्यांचं जीवन चालला होता. तुझ्या बाचा जीव घ्यायला निघाला होता. अरे लेकरा आपलं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो बघ. ते इन्स्पेक्टर महेश जाधव तुझ्या बाचा मित्र आईने यायला धावून आलो आणि गोळी घालून त्याने तात्याला ठार जिवंत मारलं बघ. मारलं मेला ना. हा आजी असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अगं आजी देवा माझी. हा एक खेळ आहे. काय हो बाबा बरोबर आहे ना. मग जर आपल्या मासाहेबांना समजावा की या बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसात सळसळतंय. त्याला अडवू नकोस. चुप आहे सळसळतय. लक्ष ह्याचा अजिबात ऐकू नकोस. अरे ह्याच्या डोसक्यातला ते बोलक्या भावल्याचं भूत उतरून टाक. आजी तू बघ त्या विंचू. अरे बापरे.